लिंगायत संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने नाशिक रोड पुणा रोडवरील श्रीकृष्ण लॉन्स येथे दिनांक 9/2/2021 रोजी वधूवर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते। सकाळपासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली होती। या प्रसंगी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। तसेच दीप प्रज्वलन करून या ठिकाणी पाहुण्यांचा सत्कारही करण्यात आला। श्री चंद्रशेखर दंदने यांनी उपस्थितांचे स्वागत केले। त्याचप्रमाणे स्वागत गीत म्हणून प्रास्ताविक गीत त्याच दीपश्री चौधरी यांनी केले। याचप्रमाणे नाशिक जिल्हा लिंगायत समिती अध्यक्ष संदीप झारेकर यांचे मनोगत या ठिकाणी करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून सरलाताई पाटील कोल्हापूर, सुनील रुकारी, काकासाहेब कोयटे, जत्तीसाहेब या प्रसंगी उपस्थित होते। मोठ्या संख्येने या प्रसंगी लिंगायत समाज बांधव उपस्थित होते। महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात वधूवर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते। या ठिकाणी कौन बनेगा महात्मा बसवेश्वर विजेता प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी स्मृतिचिन्ह देऊन तसेच रोख रक्कम देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। संदीप झारेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापून त्या ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त महिला काम करतात त्यांनी अगरबत्ती, कापूर आणि हँडवॉशचं उत्पादन सुरू केलेलं आहे। बाहेर जो स्टॉल लावलेला आहे आणि सर्वांना विनंती आहे की एक 10 रुपयाचा अगरबत्तीचा पुरावा होईना तुम्ही त्या ठिकाणी घ्यावा। ज्या ठिकाणी हा संपूर्ण मेळावा निःशुल्क होता, एक 10 रुपये का होईना समाज कामाकरता प्रत्येकाने घेऊन तो अगरबत्तीचा पुडा विकत घ्यावा अशी आपल्याला। लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, लिंगायत संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र आणि लिंगायत संघर्ष समिती नाशिक जिल्हा समितीच्या वतीने लिंगायत फाउंडेशनच्या सहकार्याने आज आंतरराष्ट्रीय वधूवर मेळावा याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। या वधूवर मेळाव्यामध्ये 500च्या वर वधू आणि वरांनी आपला सहभाग नोंदवला। त्याचप्रमाणे लिंगायत समाजाचा आराध्य दैवत असलेले जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनचरित्रावर आधारित एक प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला होता। त्या प्रश्नमंजुषेच्या पाठीशी करण्यासाठी अखिल भारतीय बसव समितीचे अध्यक्ष माननीय अरविंद जप्ती, त्याचप्रमाणे पेशवा लिंगायत समाजाचे नेते रामदास पाटील, त्याचप्रमाणे लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर दंदने, कार्याध्यक्ष संभाजी पाटील यांचं देखील या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा वधूवर मेळावा आणि प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम पार पाडला। हा पार पाडण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे चंद्रशेखरजी दंदने, नाशिक जिल्हा समितीचे अध्यक्ष संदीपजी झारेकर, अनिलजी चौधरी, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्ष सुशीलाताई अंदळकर यांनी खूप परिश्रम घेतले। त्यांचं लिंगायत संघर्ष समितीच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना एक चांगला निर्णय घेतला आहे की जे मुली विशेषतः मुली ज्या नाशिकमध्ये शिकायला येतात त्यांची राहण्याची जरा गैरसोय होते, तर लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा राहण्याचा खर्च करण्यात येणार आहे। लवकरच आम्ही मुलींच्या शिक्षणासाठी एक वसतिगृह इथे तयार करतोय। आता अशी घोषणा आम्ही करतो आहोत। वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे।